दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनावरती आपण जर विचार करायला गेलं तर युवकांनी सत्तेमध्ये अनेक ठिकाणी बदल केलेले आहेत। युवकांच्या तरुणांच्या आंदोलनामध्ये सत्तेमध्ये बदल झालेत। या संदर्भाने मोर्चे आणि आंदोलने, संप या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती, डॉक्टर बाबासाहेबांचं नेमकं मत या संपाच्या आणि आंदोलनाच्या बद्दल काय होतं, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की सध्या देशामध्ये आंदोलन सुरू आहे, मोर्चे सुरू आहेत आणि उपोषण सुरू आहे। अशा पार्श्वभूमीवर या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी भूमिका काय होती हे खरं तर आपल्याला राज्यघटनेतल्या अनेक कलमांवरून दिसून येते। परंतु तरीही स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यकाळामध्ये त्या काळात बाबासाहेबांची भूमिका काय होती, मोर्चाबद्दल आणि आंदोलनाबद्दल त्यांचं नेमकं मत काय होतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपण पाहतोय की आंदोलन हे शेवटचे साधन नाही असं बाबासाहेब म्हणतात, साधन आहे असं बाबासाहेब म्हणतात। कारण त्यांनी सांगितलं की सुरुवातीला काही मागण्या ह्या सरकारसमोर ठेवल्या पाहिजे आणि त्यानंतर आंदोलन हे शेवटचे साधन असावे असे ते का म्हणाले, तर त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला त्यांना तुमच्या मागण्या ठेवाव्या लागतील आणि मग ते मागण्या मान्य करत नसतील तर तुम्हाला आंदोलन हा पर्याय आहे, असं बाबासाहेबांचं मत होतं। आता पुढे आपल्याला सांगता येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी मोर्चा काढला होता का, तर नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांनी देखील मोर्चे काढलेले आहेत। परंतु त्या मोर्चे काढत असताना त्यांनी एक मात्र कायम काळजी घेतली की रक्ताचा एकही थेंब न सांडू देता त्यांनी हे मोर्चे काढले, त्यांचे बदल केलेला आहे। लोकशाहीची व्याख्याच करताना बाबासाहेब म्हणतात की रक्ताचा एकही थेंब न सांडता सत्तेत झालेला बदल अथवा परिवर्तन म्हणजे लोकशाही, असं जेव्हा बाबासाहेब म्हणतात तेव्हा ते बाबासाहेब मोर्चे आणि आंदोलनामध्ये होते का, त्यांनी कधी मोर्चे काढले होते का हा प्रश्न, किंवा आंदोलन केले होते का हा प्रश्न आजच्या पिढीसमोर पडू शकतो। तर याचं उत्तर आहे होय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोर्चे आणि आंदोलनामध्ये सहभाग देखील घेतला, त्यांनी नेतृत्व देखील केलेलं आपल्याला सांगता येते। आणि त्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना जी आहे ते 15 ऑगस्ट 1936 ला होते आणि त्यानंतर विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले काही प्रश्न मांडतात आणि तसेच प्रश्न ते विधिमंडळाबाहेर देखील ब्रिटिश सत्तेमध्ये आपले प्रश्न मांडताना दिसून येतात। आणि म्हणून आपल्याला सांगता येते की 1938 मध्ये मुंबई कामगारांच्या संपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि 6 नोव्हेंबर 1938 रोजी जो काही औद्योगिक आणि कामगारांच्या संदर्भाने जो काही मोर्चा निघाला होता आणि संप केला होता, त्या संपाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं, हे आपल्याला सांगता येते। आणि मग या मोर्चा आंदोलनाचं संपाचं नेतृत्व 1938 मध्ये बाबासाहेब आंबेडकर करतात आणि ते या आंदोलनाला पाठिंबा देखील देतात आणि स्वतः नेतृत्व देखील करतात। आता एक आपल्याला सांगता येतं की या संपाचं आणि या मोर्चाचं आंदोलनाचं नेतृत्व जेव्हा बाबासाहेब आंबेडकर करायचे, त्यांची आधी भूमिका काय असायची, त्यांचं असं मत होतं की घटनात्मक दृष्टीने जेव्हा कायद्याच्या दृष्टीने काही गोष्टी आंदोलनकर्त्यांनी पाळल्या पाहिजे, आपले हक्क अधिकार मानताना कायद्याचा भंग नाही केला पाहिजे, ही देखील भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये घेत असतात। संप हे कामगारांचं शस्त्र आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। हे शस्त्र खरं तर योग्य आणि चांगल्या पद्धतीने वापरणं, हे कामगारांच्या भल्यासाठी वापरणं, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे। म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने त्यांनी अनेक अशा आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला। खोती प्रश्नांवरती बाबासाहेबांनी आंदोलन केलं, खोती प्रश्नावरती संप पुकारले, त्या प्रश्नावर देखील बाबासाहेब आंबेडकर आपली भूमिका घेतात। एकूणच काय तर संप, मोर्चे, आंदोलने हे नक्कीच केले पाहिजे, हे शस्त्र आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। परंतु आंदोलन हे शेवटचे साधन असावे असे ते म्हणतात। शेवटचं साधन आहे, त्याआधी अनेक मार्ग असतात ज्याच्यातून आपले हक्क अधिकार मागायचे असतात। आणि म्हणून या आंदोलनाचं एकूणच समर्थन बाबासाहेब शेवटचं साधन म्हणून करतात असं आपल्याला म्हणता येते। आणि म्हणून 25 नोव्हेंबर 1949 ला त्यांनी जे केलेलं भाषण आहे मसुदा समितीचे आणि एकूणच घटना समितीच्या संदर्भाने, आणि त्यावेळी बाबासाहेब काय म्हणतात, 25 नोव्हेंबर 1949 त्यांचं ते भाषण आणि त्यांनी जे केलेले विधान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे, घटनात्मक मार्गाने आपण आपले हक्क आणि मागितले पाहिजे, घटनात्मक मार्गाने आपले हक्क आपण मागितले पाहिजे, कायद्याचा भंग करू नये असं देखील बाबासाहेब म्हणतात।
त्या काळामध्ये काँग्रेसने कायदेभंगाची चळवळ उभी केलेली होती, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु बाबासाहेब मात्र घटना समितीच्या या सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949ला घटनात्मक दृष्टीने, घटनात्मक मार्गाने आपण आपले हक्क अधिकार मागितले पाहिजे असं ते म्हणतात. आणि आपण पाहतोय 1938ला आणि 6 नोव्हेंबर 1938ला कामगारांच्या शोषण करणाऱ्या कायद्याच्या विरोधामध्ये संपामध्ये बाबासाहेब स्वतः सहभागी होतात, संपाचं नेतृत्व करतात, आंदोलनाचं मोर्चाचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर करतात. त्यामुळे आपल्याला सांगता येतं की बाबासाहेबांनी या आंदोलनाचं समर्थन केलेलं आहे, परंतु घटनात्मक दृष्टीने कायद्याचा भंग न करणे ही देखील बाबासाहेब एक अट टाकतात. त्यामुळे त्यावरून लक्षात येतं की एकूण बाबासाहेब आंबेडकरांचं या देशावर किती प्रेम होतं आणि या देशाच्या संदर्भाने कुठलंही नुकसान होऊ नये आणि आपल्या देशाचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतात आणि हक्क अधिकार देखील अबाधित राहिले पाहिजे, ते हक्क अधिकार देखील मिळाले पाहिजे याची देखील बाबासाहेब काळजी घेतात. यावरून आपल्याला सांगता येतं महाडचा सत्याग्रह असेल, नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल आणि खोती विरोधी आंदोलन असेल, या सर्व प्रश्नांवरती आणि आंदोलनामध्ये बाबासाहेब उतरतात, कायद्याचा भंग न करता आणि देशाचं कोणतेही नुकसान न होऊ देता घटनात्मक मार्गाने आपले हक्क अधिकार मागा. आणि शेवटी आंदोलन हे शेवटचं आणि साधन आहे आपले हक्क अधिकार मिळवण्याचं, असं बाबासाहेब म्हणतात. आणि आज आपण पाहतोय जे देशात आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाचा आणि एकूणच अभ्यास केला असता हे घटनात्मक दृष्टीने आणि या आंदोलनाच्या पाठीमागे खरं तर कायद्याचा भंग करण्याची भूमिका आहे का, हे देखील आपण अभ्यासलं पाहिजे. एकूणच काय तर आंदोलनाचं, संपाचं समर्थन हे शेवटचं साधन म्हणून बाबासाहेब करतात आणि तसे आंदोलन देखील करतात, त्या आंदोलनात सहभागी होतात, परंतु कायद्याचा भंग होणार नाही, देशाचं नुकसान होणार नाही याची ते काळजी घ्यायला देखील सांगतात. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संप आणि आंदोलनाचं समर्थन करताना आपल्याला दिसून येतात. आपल्याला काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.